नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायची मला गरज लागणार नाही. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इकडं आपण एक 25 ग्रॅम साधारण अक्रोड घेतले आहेत. अक्रोड काय करायचे, कट करून घ्यायचे. जेवढे बारीक कट करता येईल तेवढे बारीक करायचे आहेत, पण अगदी बारीक कीस पण नाही, असं थोडासा तुकडा राहायला पाहिजे की तोंडात आल्यानंतर तो मस्त लागायला पाहिजे. असे सगळे अक्रोड कट करून तूप न घालता एक 3 ते 4 मिनटं छान मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही कट करायच्या आधी भाजले तरीही चालेल किंवा कट करून भाजा, जसं तुम्हाला सोपं जाईल, सोयीचं जाईल तसं तुम्ही करा. आता हे सगळे अक्रोड आपण छान खमंग भाजूया आणि काय करूया, बाजूला ठेवून देऊया. अक्रोडानंच या पदार्थाला एक मस्त टेस्ट येते. आता काय करूया, याच भांड्यामध्ये मी काय घेतले, 2 वाट्या कणिक घेतली आहे. कणिक आता नेहमीप्रमाणे आपण काय करूया, एक 5 मिनटं आधी कोरडी भाजून घेऊया आणि त्यात लागेल तसं थोडं थोडं तूप घालूया. जसं आपण कणकेचे लाडू आधी आपण बघितले त्याप्रमाणेच आपल्याला ही कणिक थोडं थोडं तूप घालत भाजून घ्यायची आहे. मस्त खमंगसर त्याचा वास यायला लागतो. एक 15 ते 20 मिनटं आपल्याला ही लागणार आहेत. बारीक गॅसवर भाजायचं आहे. रंग किती सुंदर आहे आणि वास तुम्हाला खरं सांगते एवढा सुंदर येतो ना, जेव्हा तुम्ही कणिक तुपावर भाजताना फार सुंदर वास येतो. मस्त खमंग आपली कणिक भाजून झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, ही कणिक काढून ठेवणार आहोत. कणिक व्यवस्थित भाजून घ्या तर सुंदर आपल्याला आपला पदार्थ लागणार आहे. आता काय करायचं आहे, त्यामध्येच मी 1 वाटी नाचणीचं पीठ घातलेलं आहे आणि ते सुद्धा आता आपण असंच भाजून घेणार आहोत. खमंग भाजायचं आहे. एक 2 मिनिट कोरडं भाजल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि भाजायचं आहे. आत्तापर्यंत आपण भरपूर प्रकारचे लाडू बघितलेत. हे लाडूसुद्धा आपण आज करणार आहोत ना, हे सुद्धा फार सुंदर लाडू होतात. एक वेगळी टेस्ट आज तुम्हाला मिळणार आहे किंवा एक नवीन प्रकारचे लाडू बघायला मिळणार आहेत. थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि परतत राहायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. आणि महत्त्वाचं याच्यात काय लक्षात घ्या की जाड बुडाची आपली कढई असायला पाहिजे. आता आपण काय करायचं आहे, सगळं पीठ छान खमंग भाजून घेतलेलं आहे. सुंदर खमंग वास येतोय. बारीक गॅसवर ठेवलेला आहे. तोपर्यंत इथं आपण मिक्सरच्या भांड्यात 2 वाट्या पिठी साखर, 1 टीस्पून कॉफी पावडर घातली आहे, 1 टीस्पून कोको पावडर. आता इथं थोडं मला स्ट्रॉंग हवं होतं म्हणून कॉफी घातली आहे, पण कॉफी पावडर तुम्हाला स्ट्रॉंग आवडत असेल तरच घालायची आहे. इकडं आपलं नाचणीचं पीठ पण भाजून झालं आहे. ते पूर्ण गार करत ठेवूया. ते पूर्ण गार फॅन खाली करत ठेवते आहे. तोपर्यंत आपण काय करूया, हे सगळं मिक्सरवरनं काढूया. जर पिठी साखर विकतची असेल तर चाळायची गरज नाही, पण जर पिठी साखर तुम्ही घरी केली असेल तर मैद्याच्या चाळणीनं चाळा आणि मग कॉफी आणि कोको पावडर घाला आणि मिक्सरवरनं काढा. पूर्ण एक 2 तास फॅन खाली मी ठेवलं होतं. पूर्ण गार झाले आणि आता हे मिश्रण आपण सगळं त्यामध्ये घालायचं आहे आणि काय करायचं आहे, सगळं छान मिक्स करायचं आहे. आज एकदम वेगळ्याच चवीचा असा लाडू आपण खाणार आहोत. आपण नेहमीच उन्हाळ्यामध्ये किंवा एरवीसुद्धा म्हणा आपण आईस्क्रीम खातो. कुठला आईस्क्रीम सांगा बरं, कॉफी वॉलनट. तर कॉफी वॉलनट आईस्क्रीम जसं आपण खातो ना, तसं आज आपण मस्त कॉफी वॉलनट लाडू केलेले आहेत. आणि आता कॉफी आहे, कोको पावडर आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपले अक्रोड घालायचे आहेत. मस्त खमंग कुरकुरीत अक्रोड आहेत आणि सगळे मस्त याच्यात घालायचेत. बाकी काही याच्यात मी घालणार नाही आहे. आणि असं सगळं छान मिक्स करणार आहे आणि आपण काय करणार आहोत, याचे लाडू बांधणार
आहोत. चवीला थोडे वेगळे लाडू लागतात. तुम्हाला स्ट्रॉंग कॉफी फ्लेवर हवा असेल तर जास्त कॉफी घाला, पण ज्यांना माइल्ड आवडतं त्यांनी कमी घाला. असा सगळा आपला लाडू इथं तयार झालेला आहे. नवीन प्रकार आहे. ज्यांना खरंच लाडूमध्ये व्हेरिएशन्स द्यायचे आहेत, बिझनेस करायचा आहे, त्यांना एक नंबर प्रोडक्ट आहे. कधीतरी चेंज म्हणून करून बघा. लहान मुलांनासुद्धा आवडेल की सतत आपण नेहमी तेच प्रकारचे लाडू करतो. तर अशा प्रकारचा लाडू नक्कीच मुलांना आवडेल. एक वेगळी टेस्ट आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच तुमच्याजवळ तुम्हाला मिळतील व्हिडिओ लगेच, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचतील. हे बघा, आता लाडू आपण कट करून बघूया. हा रिअल टेक्स्चर जे हवं ते परफेक्ट आलं आहे. मस्त मध्ये मध्ये अक्रोड आलेले आहेत. परफेक्ट रेसिपी. कॉफी वॉलनट लाडू. 2 वाट्या कणिक घेतली आहे 150 ग्रॅम. 1 वाटी नाचणी पीठ 80 ग्रॅम. आता इथं तूप तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. साधारण 150 ग्रॅम लागतं. 1 ते 1.5 वाटी किंवा जास्त हवं असेल तर 2 वाट्या, म्हणून मी इथे 1 ते 1.5 वाटी लिहिले. तूप साधारण 150 ग्रॅम घ्या. साखर 2 वाटी 200 ग्रॅम. 25 ग्रॅम अक्रोड लागतील. आता 1 टीस्पून कोको पावडर यामध्ये घालायला लागेल आणि पाऊण 3/4 टीस्पून म्हणजे पाऊण चमचा टीस्पून कॉफी पावडर. इथं तुम्हाला जर जास्त स्ट्रॉंग हवे असेल तर तुम्ही 1 ते 1.5 टीस्पून कॉफी पावडर वापरू शकता तुमच्या आवडीवर. पण लहान मुलं जर खाणार असतील तर खूप स्ट्रॉंग करू नका. कॉफी पावडर जास्त घातली तर थोडं कडूसर होईल. स्ट्रॉंग लहान मुलांना ते आवडणार नाही. तर मोठे खाणार असतील तर थोडी स्ट्रॉंग चालेल, पण लहान खाणार असतील तर कॉफी पावडर कमी घाला. आता ह्यानुसार तुम्हाला तर मागं भरपूर व्हिडिओमध्ये मी कॉस्टिंग काढायला दाखवलेलं आहे. हे प्रमाण आहे, तर यानुसार तुम्ही कॉस्टिंग तुमचं सगळं काढा. कॉस्टिंगच्या दुप्पट MRP ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, कुणाला खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला काय करूया, परत भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.